देगलूर शहरात शहाजीनगर येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त शिवाई प्रतिष्ठानच्या वतीने कॅन्सर सप्ताहानिमित्त महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले। प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर रमा कदम बोरसे, संचालिका कदम हॉस्पिटल, IVF नांदेड सेंटर यांनी विविध कॅन्सर संदर्भात सविस्तर अशी महिलांना यावेळी माहिती दिली। या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर ॲडव्होकेट कुंती जाधव हळीकर, ॲडव्होकेट स्नेहलता देशमुख शिळोणीकर, उषा पाटील झरीकर, अनिता इंगोले, पूजा देशमुख, सोनाली झरीकर, रंजना मानुरे, छाया स्वामी यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला महिला उपस्थित होती। स्वाभिमानी जीवन जगण्याची नवीन उमेद निर्माण करून दिली। कार्यक्रमात प्रतिवर्षी वाणाऐवजी महिलांना आर्थिक, भौतिक, गृहोपयोगी साधने वाटप करून सामाजिक कार्य जमेल तेवढा आम्ही हातभार लावण्याचे कार्य आजतागायत चालू आहे। तसेच पालक व विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही नांदेडचे सुप्रसिद्ध डॉक्टर आशिष अग्रवाल सर व अनेक तज्ञांकडून बाल संस्कार शिबिरचे पण आयोजित केले होते। ग्रामीण भागातील बऱ्याचशा महिलांचे लक्ष शेतीकडे असते, म्हणून कृषी तज्ञांना बोलावून तज्ञांचे मार्गदर्शनही घेतले। एक आजाराचा कोठारच असतो, काही ना काही आजकाल तर म्हणजे प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच। शुगर, बीपी हे तर अगदी कॉमन झालेलं आहे। परंतु मी माझ्या अनुभवावरून सांगते की 2012 मध्ये जेव्हा म्हणजे मला त्या आजाराची सुरुवात झाली तेव्हा मला काही सिम्पटम्स म्हणजे मला जाणवले नाही, किंवा ती गाठ आहे हे जाणवलं नाही, दुखली नाही, काहीच नाही। फक्त मला इम्युनिटी कमी झाली होती, म्हणजे प्रतिकारशक्ती कमी झालेली होती आणि थोडंसं घशामध्ये माझ्या जास्त थ्रोट इन्फेक्शन होत होतं, सारखं सारखं वारंवार। आणि माझे वडील हे बालरोग तज्ञ आणि फार चांगले डॉक्टर असल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं की हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यांनी सांगितलं, ऍडवाइस केलं की तू हैदराबादला जा आणि CT स्कॅन वगैरे करा। मग आम्ही त्या नागेश्वर रेड्डी सरांकडे गेलो। एशियन जीव गमावते, ठीक आहे। आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आश्चर्याची गोष्ट अशी की हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो। आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी की याला आपण रोखू तर शकतोच, याच्यापासून आपण स्वतःला बचाव करू शकतो स्वतःचा। हा एकमेव असा कॅन्सर आहे ज्याच्याकडनं आपण स्वतःचा बचाव करू शकतो। नेमकं हा कॅन्सर काय आहे? गर्भपिशवीचा कॅन्सर म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाला होणारं इन्फेक्शन आहे। सगळ्यात मुख्य कारण याचं आहे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, ज्याला HPV व्हायरस म्हणतात। हा व्हायरस पोरींना होऊ शकतो, पोरांमध्येही असतो, बायकांना, पुरुषांना सगळ्यांना याचा संसर्ग होऊ शकतो। दुसरं कारण लहानपणापासून किंवा कमी वयापासून शारीरिक संबंध येणे किंवा बऱ्याच व्यक्तींबरोबर एकत्र शारीरिक संबंध असणे, धूम्रपान करणे, जनन इंद्रियांमध्ये सतत तुम्हाला इन्फेक्शन होत राहणे किंवा रोग प्रतिकार शक्ती तुमची कमी असणे, वारंवार गर्भधारणा किंवा गर्भपात होणे किंवा गर्भ न राहण्यासाठी आपण ते गर्भनिरोधक गोळ्या खातो। सगळे डॉक्टर सांगतात काही ठराविक काळासाठी खा, मग थांबा, मग परत चालू करा, पण तुम्ही सातत्याने खात राहिले त्याच्याने पण हा कॅन्सर होऊ शकतो। आता हा जो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV व्हायरस आहे, ज्याचा जो मुख्य कारण आहे गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरचा, याचा एकदा संसर्ग झाला, पिशवीच्या तोंडाला इन्फेक्शन झालं तर हा एकदम हळूवारपणे वाढतो। 10-15 वर्ष तुम्हाला जाणवणार पण नाही की तुम्हाला इन्फेक्शन झालेलं आहे। काही लोकांमध्ये इन्फेक्शन होतं आणि तो आपोआप निघूनही जातो, पण काही लोकांचं पुढे प्रगतीत होत जाते। का बरं? कारण तुमची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते किंवा तुम्हाला सतत इन्फेक्शन होत राहतात। जे आता मी तुम्हाला काही कारण सांगितली याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतं, ते काही कारण तुमच्यामध्ये आहेत म्हणून होत आहे। नमस्कार, मी विनय कांबळे, आपण पाहता रिपब्लिकन व्हॉइस 24 न्यूज, आवाज तुमचा बातमी आमचा। तर मी सध्या देगलूरमध्ये आहे आणि देगलूरमध्ये शिवाई प्रतिष्ठानच्या वतीने आज महिलांसाठी या कॅन्सरच्यासाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर रमा कदम बोरसे आहेत। मॅडम, कशा पद्धतीने काय सांगाल महिलांना काय आरोग्य संदर्भात? कॅन्सरचे आता केसेस खूप वाढायला लागले आहेत, म्हणून आपल्याला वर्ल्ड कॅन्सर दिन किंवा जागतिक कर्करोग दिवस साजरा करायची पाळी आलेली आहे। तर मला फक्त एवढं सांगायचंय महिलांना की तुम्हाला जे पण छोटी छोटी लक्षणं दिसतील, तुम्हाला जरी माहित नसतील, तुम्हाला ठामपणे काही समजत नसेल, डॉक्टरांकडे जा, स्वतःला तपासून घ्या। हा कर्करोग बरेचसे असे आहेत की जे प्राथमिक पातळीवरती जर तुम्ही त्यांचा निदान केला आणि उपचार केले तर तुमची पुढची जीवनशैली नॉर्मल जगू शकता तुम्ही। कॅन्सर मॅडम, अशा किती प्रकारचे कॅन्सर आहेत?
असे तर बरेच कॅन्सर आहेत आणि पण स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर आणि गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे, खास करून भारतामध्ये. तर त्याच्यासाठी आपण आज सगळ्यांना आवाहन केलं, त्यांचे काय संकेत असतात ते सगळे सांगितले. त्या हिशोबाने तुम्ही जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन केलं आहे. लक्षणं काय असतात मॅडम? ब्रेस्ट कॅन्सर मध्ये कसं असतं, तुम्हाला गाठ जाणवते किंवा तुमच्या स्तनावरती सुरकुत्या दिसायला लागतात, निप्पल आत गेलेले वाटतात. निप्पल मधनं तुम्ही बाळंतपण जरी नसाल, पाणी येऊ शकतं, दूध येऊ शकतं, रक्त येऊ शकतं, दुखतं. अशा काही तुम्हाला आढळल्यास लगेच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन स्वतःला तपासून घ्या. गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर म्हटलं तर अनियमित रक्तस्राव होणे, पांढरा डाग लागणे, पाळी गेल्यानंतर रक्तस्राव होणे किंवा पांढरा डाग लागणे, त्या कपड्याला वास असणे, सतत जननेंद्रियांमध्ये इन्फेक्शन होत राहणे किंवा पोट दुखत राहणे, जड वाटणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, ही सगळी कॅन्सरची लक्षणे आहेत. असं काही दिसल्यास त्वरित जाऊन आपल्यावर दाखवून घ्या. उपचार वगैरे आहेत का? सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भपिशवीचा जो कॅन्सर आहे त्याच्यावर उपचार, सगळ्या कॅन्सरवरती उपचार तर आहे, पण सर्वायकल कॅन्सर जो आहे, गर्भपिशवीच्या तोंडाचा कॅन्सर, त्याला तर आपण थांबवू शकतो आणि त्याच्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो. त्याच्यासाठी लस आलेली आहे. त्या लसेसाठी हे करण्यासाठी गव्हर्नमेंटनी बजेटमध्ये लस इन्क्लूड केली आहे, ताकी सगळ्या 9 ते 14 वर्षाच्या पोरींना ते लस कमी दरात मिळावं आणि सगळ्यांचं ते कव्हर व्हावं. आणि या दोन्ही कॅन्सर मध्ये मॅडम महिलांच्या वयाचा काय त्याच्यामध्ये आहे का? असं आता आधी होतं की पडत्या वयात उतरत्या वयात हा जास्त दिसायचा किंवा 35 नंतर 45 पर्यंत जास्त दिसायचा, पण आता कोणालाही कधीही होऊ शकतो. तर जोखमीने वागणं असलेले तुमचे जे काही जेनेटिक हे आहे, जसं ब्रेस्ट कॅन्सर अनुवंशिक आपण म्हणतो, तसं काही तुमच्याकडे हिस्ट्री असेल तर 6-6 महिन्याला, वर्षाला जसं डॉक्टर सांगतील तसं स्वतःला चेकअप करून घेणं आता गरजेचं आहे. याचं प्रमाण ग्रामीण भागातल्या महिलांना जास्त आहे का शहरी भागातल्या? याबद्दल काय सांगाल? दोन्हीकडे सेमच आहे. आता शहरात तुम्ही बघाल तर 25 पैकी 1 महिलाला होतं, गावाकडे बघाल तर 35 पैकी 1 महिलामध्ये कॅन्सरचं हे आहे. आता एकूण यांनी मॅडमला सांगितलंय की आता इथं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मॅडम कशा आयोजन केलं होतं? भरपूर महिला आले होते, काय सांगाल? कार्यक्रमाचं आयोजन याच्यासाठी केलं होतं की हळदी कुंकू एक आमचं साधन आहे की जेणेकरून बहुसंख्य महिला उपस्थित राहतील. आणि आमचा दरवर्षीचाच असा म्हणजे शिवाई प्रतिष्ठानचा मोटो आहे की महिलांना काहीतरी लाभ व्हावा, समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. ज्या समाजात आपण राहतो त्यांचं आपण काही देणं लागतो आणि जे पण आपण काही कार्यक्रम करू मग त्यासाठी समाजाचा काही फायदा व्हावा. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की जागतिक कर्करोग दिन झाला 4 फेब्रुवारीला. बऱ्याचशा महिला भीतीपोटी, काळजीपोटी, लाजून किंवा अजून कुठले रिझन असतील तर ते हॉस्पिटलमध्ये येत नाहीत, डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत किंवा त्यांचे रिलेटिव्ह त्यांना. म्हणून आमचा असा उद्देश होता की त्यांनी वेळेत हॉस्पिटलमध्ये यावं, डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं, कुठली छोटी लक्षणे. मग ताईंनी आता व्यवस्थित सगळं म्हणजे एक्सप्लेन केलं आहे की कुठली लक्षणे असतात कॅन्सरची. कारण महिलांच्या आरोग्यावरच संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं. महिलांनी जर का त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली तर मग पूर्ण कुटुंब पण सुरक्षित राहील.